एका माणसामुळे 1 तास थांबायला लागलं. कुणाला? आम्हाला. हा असला नालायक. 4 वाजता आम्ही इथे येऊन थांबलोय. आता टाइम झालाय 4:50 आणि 4:50 ला आलोय. 300 रुपये वाचवण्यासाठी आता आम्ही सगळे बॅग घेऊन चाललो होतो आपापली एक एक हातात घेऊन. टॅक्सीवाला मला 300 रुपये द्या 1 तासाचे. इथं आम्ही सगळे चाललो होतो. आता आपले कार्यकर्ते सगळे इथं बसले दुसऱ्या सीट वरती. आता पूर्ण झोपलाय जुनेद. हा शिवम दुसऱ्या. तर गुड मॉर्निंग मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे एक्सप्लोर द राईड यूट्यूब चॅनलमध्ये. तर आत्ता टाइम झाला आहे 4:19. आता आपण चाललो आहोत मुंबईला. मुंबईवरून आपल्या अजमेरची ट्रेन आहे जी की 10:30 वाजता आहे. तर आत्ता आपण इथनं 4 वाजता निघणार आहोत. आपल्याला तळेगाववरून जुनेदला पिकअप करायचं आहे. तर आपण निघणार आहोत इथनं. स्वप्नील आणि सुमितची वाट बघत आहोत. ते काय अजून येतच नाही. आले की आपण निघणार आहोत लगेच. एका माणसामुळे 1 तास थांबायला लागलं. कुणाला? आम्हाला. हा असला नालायक माणूस आहे. 4 वाजता आम्ही इथे येऊन थांबलोय. आता टाइम झालाय 4:50 आणि 4:50 ला आलोय. मित्रांनो आता आपण आलो तळेगावला. जुनेदला पिकअप करून वडगावला. हे सायनाथ अमृतला आहे. आता आपण चहा वगैरे घेणार आहोत. वाघोली वडवाले इथं आपलं चहा आला आहे. किती? 4 सगळे. हा स्वप्नील शेठ कारभारी. मित्रांनो आता आपण आहे मुंबई सेंट्रलला. तिथं सगळं की आपलं टॅक्सीवाला सोडून गेलं. आता आपण चाललो आहोत तिथं नाश्ता करायला. चला पुढं. त्याने आपापली बॅग घेतली आहे. टॅक्सीवाला काय थांबायला तयारच नाही. त्याला दुसरं पिकअप होतं त्यामुळे तो गेला पुढं. आम्ही आपापली बॅग घेऊन चाललो आहोत नाश्ता करायला बाहेर. मुंबई सेंट्रल. इंडियाचा फ्लॅग. ही बारकी टॉय ट्रेन आहे. $300 वाचवण्यासाठी आता आम्ही सगळे बॅग घेऊन चाललो होतो आपापली एक एक हातात घेऊन. टॅक्सीवाला मला 300 रुपये द्या 1 तासाचे. इथं आम्ही सगळे चाललो होतो. आता प्रत्येकाने आपापली बॅग घेतली आहे हातात. ही माझी बॅग. फायनली आम्ही नाश्ता करायला पोहोचला होती. इथं आता सेकंडने आता एका साईडला आपली बॅग लावून फायनली स्टेशनवर पण बॅग ओढत आम्ही इथं पोहोचलो आहोत नाश्ता करायला. इथं आता एवढीच वडा घेणार आहोत तिथं. वडा आला आहे. आता इथं आपण नाश्ता करून परत मुंबई सेंट्रलला जाणार आहोत. ही आपली सगळी गँग. अरे तिथं आपला नाश्ता झाला आहे. इथं आता आपण चालू आहोत CST कडे. इथं पुढे चहा वगैरे घेऊन पुढे निघणार आहोत. आहे ना प्रत्येकाने आपापली बॅग घेऊन आता CST ला चाललो आहोत आम्ही सगळे. सेंट्रलला आलो आहोत आतमध्ये. आपण इथं आता एंट्री करणार आहोत. जे की आपली ट्रेन 10:30 वाजता येणार आहेत. अजून अर्धा तास राहिला आहे ट्रेनला. प्लॅटफॉर्म नंबर आपला 4 आहे.
7 त्याचे पुढचं बोगी नंबर 8 आपलाच आहे. गँगवर आपली ट्रेन. आता आम्ही चाललोय अंतात मध्ये एंटर होतोय. स्वप्नील शेठ ट्रेन मध्ये जा. इथला व्हिडिओ घे पाहिला. मी महत्वाचा व्हिडिओ. ही आपली ट्रेन. हा ही आपली ट्रेन जी की सेकंड क्लास आहे. आपलं सीट नंबर 51. दुकान से लेते थे. आपली ते 51 एक सीट आहे. 64, 68, 61, 59, 58 हे आपली 4 सीट आहेत. हा शिवम, हा प्रेमभंगी स्वप्नील. अरे तर मित्रांनो आपली ट्रेन जर स्टार्ट झाली आहे. आपल्या सीटचं बुक आहेत. इथं हे 4 सीट्स. तर आपले कार्यकर्ते सगळे इथं बसले दुसऱ्या सीटवरती. हा पूर्ण झोपलाय जुनेद. हा शिवम दुसऱ्यांच्या सीटवर झोपलाय. आता मला मूड नाही व्हिडिओचा. मित्रांनो आपण महाराष्ट्रात एक्झिट केला आहे. आपण जस्ट आता सुरतमध्ये एंटर करत आहोत. ही महाराष्ट्र बॉर्डर आहे. वापी गुजरातमध्ये आपण एंटर झालो आहे. चला मित्रांनो आता आपण ट्रेनचं टॉप स्पीड चेक करणार आहोत. हे आपला फोन आहे. स्पीड की आता 103 आहे आणि मॅक्स स्पीड आहे 110. रूट चेक करत आहोत आता. हे आपला मॅप आहे. आपण मुंबई सेंट्रलपासून स्टार्ट केलं होतं. तर आता आपण सुरत वडोदावरून आता आपण गोध्रा स्टेशनला जाणार आहोत, जो की इथनं एक 10 किलोमीटर आहे. असंच आपण पुढं आता आम्ही आलो आहोत गोध्रा स्टेशनला, जो की इथं 2002 मध्ये अख्खी पूर्ण ट्रेन जाळली होती. त्यात कमीत कमी 300-400 लोक घायल झालते. मित्रांनो हेच ते स्टेशन गोध्रा, जे की 2002 साली इथं ट्रेन अख्खी जाळण्यात आली होती, जी साबरमती एक्सप्रेस होती. ते 300 लोक सगळे घायल झालते. गोध्रा साबरमती एक्सप्रेस आहे. सनसेट व्ह्यू. आपने गाली कोई फोर्स करा तो पीते. चला मित्रांनो आता आपण आलो रतलामला. आपण इथं आता रबडी घेणार आहोत, जे की 40 रुपयाला एक आहे. रतलामची फेमस आहे रबडी. ही रतलामची फेमस रबडी आहे. आता आपण इथे घेतली आहे ही रबडी. टेस्ट करून बघू कशी आहे टेस्ट. बेस्ट कलर चांगली आहे का रबडी? सुमेश भाई रबडी कशी? मित्रांनो आता आपण इथे एक राईस प्लेट घेतली आहे, जी की ट्रेन मध्ये खूप खराब होती. तेव्हा आपण इथं रतलामला घेणार आहोत. आता इथं टेस्ट करत आहोत. कितना
ना कितने को ये 240. वेज प्लेट घेतलाय आता आपण इथे राईस प्लेट घेतला आहे आता आपण चाललो होतो आपल्या बोगीत कुठे आहे स्वप्नील शेट यात आम्ही पिझ्झा मागवलाय ट्रेन मध्ये डिलिव्हरी 300 रुपये. ते आता सॉस नाही आमच्याकडे आता अवेलेबल. जे आहे तेच घ्या जे आहे ते आम्ही देऊ शकतो. म्हणजे प्रत्येक शेटची आठवण येते आता पिझ्झा बघून ही रबडी स्वप्नील झोपलं खाली शिवम त्याच्या खाली जुनेद तिकडे आरे तिकडे उमेश तर चला मित्रांनो हा व्लॉग आपण इथे समाप्त करू.